जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 21 दिवसांपासून सुरू असलेल्या अनुसूचित व आदिवासी विद्यार्थ्यांच्या पदभरतीचा उपोषणाचा 21वा दिवस उलटून गेले। नेमकेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंगोली ते कावड यात्रेसाठी आले असता त्यांनी सभेमध्ये या आदिवासी पदभरती विषयावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले। मात्र आदिवासी साखळी उपोषण कायम सुरू असणार आहे। जोपर्यंत सरकार लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत हे उपोषण असे सुरू राहील असा निर्णय उपोषणकर्त्यांनी घेतला। याच पार्श्वभूमीवर युवक आदिवासी कल्याण मंडळाच्या वतीने शिष्टमंडळाची एक बैठक संपन्न झाली। आगामी 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी दिवस साजरा न करता त्या दिवशी महाभरतीची महारॅली काढण्यात येणार असल्याचे माजी आमदार संतोष टारफे यांनी सांगितले। उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये कावड यात्रेसाठी आले होते आणि त्यांनी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली आणि कॅबिनेटमध्ये हा विषय मांडतो असं त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं। परंतु मागची मंगळवारची कॅबिनेट झाली, याच्यामध्ये आम्ही माहिती काढली, कॅबिनेटमध्ये का हा विषय आला नाही। परंतु आम्हाला हा विषय मार्गी लागणं महत्त्वाचं, हा तो कोणी मार्गी लावला आणि कशा पद्धतीने लावला हा विषय आम्हाला त्याच्यात नाही। आम्हाला कोणतं राजकारण करायचं नाही, परंतु विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य झाल्या पाहिजे, हा फक्त विषय आहे। आता महाभरती मोर्चाचं आयोजन तर आम्ही याच्यासाठीच केलं की प्रशासनाचं लक्ष आदिवासीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी। कारण आता 20-22 दिवस झाले, आतापर्यंत कोणत्याही शासनाकडून असं ठोस पाऊल उचललं नाही आणि म्हणून मोर्चा काढायला लागला। आणि हा मोर्चा विभागीय स्तरावरचा, म्हणजे पहिला फक्त हिंगोली स्तरावर होता, आता हा विभागीय स्तरावर होता। आणि याच्यानंतरही जरी शासनाने नाही लक्ष दिला तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा विषय पेटणार आहे आणि निश्चितच सरकारला यामध्ये लक्ष घालावं लागेल। गेल्या 22 दिवसापासून विद्यार्थ्यांनी आजी माजी सदस्यांनी सगळ्यांनी भेट दिलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने शासन दरबारी हा विषय मांडण्याचं निश्चित केलं। ठीक आहे।